रावण से हम पर रघुकुल राज है। और राम विजय राज है। अंश पर कंडचमी कंस पर कोमलिच्छ वंश पर सैन शिवराज है। हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की। काय सुंदर दृश्य दिसतंय बघा समोर। महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती। महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भोल्यांना फुटला घाम। याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम। बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का। नजरेत तिच्या अंगार दरबारात झाला गपगार। कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार। इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को। आणि त्यानं विडा उचलला, नाव त्याचं अफजल खान। या नाव त्याचं अफजल खान, जिता जागता जणू सैताने। कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून। कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत। त्याचं घोड दळ पायदळ, फौज फाटाला ही बक्कळ। अंगी 10 हत्तीचं पळ, पाहणारा काप चुळचुळ। भेटेल त्याला चिरडी, फिरतीत खानाची सेना निघाली। गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली। कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही। इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज। जो तो हेच बोलू लागला। Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the lion of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार? काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार। महाराज, आपला जीव मोलाचा आहे। खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे। काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा। काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही। राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे। रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे। या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये। अशा वाघिणीचा छावा
बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. अशा वाघिणीचा त्यो छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी गावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासे नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी काय राज जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची हजी जी या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप दाडा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे, उद्या दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानानं अभिमान मान्याला कट्यारीचा वाद त्यानं केला. खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये पिचवा ढकलला. वाघनं खाचा मारा केला. टरा भडलं पोटाला. त्याला गेला खानाचा कोटळा. भाई रे आला जी प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले, पाप सरगेले. पावन केला कृष्णेचा घाट. लावली गुलामीची होवा. मराठी शाहीचा मांडला थाट. जी मराठी शाहीचा मांडला थाट. जी मराठी शाहीचा मांडला थाट. जी प्रतापगडावरील पराक्रम पोवाडा हा 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून हिंदवी स्वराज्याचे रक्षण केल्याच्या थरारक घटनेवर आधारित आहे. शाहीर अग्निदास यांनी रचलेला हा पहिला पोवाडा शिवरायांच्या शौर्याचे आणि अफझल खानाच्या कपटी डावावर केलेल्या विजयाचे वर्णन करतो, जो महाराष्ट्राच्या इतिहासातील एक प्रमुख रणसंग्राम मानला जातो. यावरूनच आपण महाराजांकडून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ही शिकवण घेतली पाहिजे. छत्रपती शिवाजी
अरे कोण आला